नमस्कार, स्वागत आहे तुमचं स्पाइस कन्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण बनवलेली आहे पंक्तीतील जेवायला जी खिचडी असते ना, तर ती, आणि ही मराठवाडा स्पेशल आहे। तर आता आपण फोडणी घालत आहोत खिचडीसाठी। तर त्यासाठी आपण आता तेल घातलेलं आहे पुरेसं 4 ते 5 चमचे। मोहरी आणि जिरे तडतडले की आपण लवंग, मिरे, दालचिनी आणि तेजपत्ता हे घातल्यानं खिचडीमध्ये की खिचडीला एकदम छान फ्लेवर येतो। आता आपण अर्धी वाटी शेंगदाणे घातलेले आहेत आणि 1 ते 2 मीडियम आकाराचे कांदे कट करून घातलेले आहेत। ही खिचडी आपण 4 व्यक्तींसाठी बनवलेली आहे। आता आपण कांद्यासोबतच मिरची पण घातलेली आहे। 5 ते 6 मिरच्या कट करून घातलेल्या आहेत, कारण मिरचीचा सुद्धा एक स्पेशल वेगळाच फ्लेवर असतो। आता आपण 1-2 मीडियम आकाराचे बटाटे कट करून घातलेले आहेत, त्याचे आपण साल काढून कट केलेले आहेत। आणि आता थोडंसं अर्धा चमचा मीठ घालून आपण वाफवून घेतलेलं आहे। हे सर्व साहित्य आपण मस्त वाफवून घेतलेलं आहे आणि हे वाफवल्यामुळे ह्या मसाल्यांचा जो फ्लेवर आहे ना, तर तो खिचडीमध्ये एकदम परफेक्टली उतरतो। आता आपण हे छान परतून घेतलेलं आहे। आता अर्धा चमचा हळद घातलेली आहे, 1 चमचा गरम मसाला घातला आहे, अर्धा चमचा लाल तिखट आणि 1 चमचा आपला घरगुती मसाला घातलेला आहे। एकदम खायला चविष्ट बनते ही खिचडी, तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। आता आपण हे छान परतून घेतलेलं आहे। सर्वात शेवटी आपण कोथिंबीर घातलेली आहे। आता कोथिंबीर घालून पण आपण छान परतून घेतलेलं आहे। आता आपण डाळ आणि तांदूळ धुवून घेतलेला आहे स्वच्छ। ही 1.5 वाटी तांदूळ आणि 1 वाटी मुगाची डाळ टाकलेली आहे याच्यामध्ये, कारण आपण घरी बनवलेली असल्यामुळे याच्यामध्ये डाळीचा वापर भरपूर प्रमाणात केलेला आहे। कारण तांदळासोबतच आपल्याला पौष्टिक आहार पण मिळाला पाहिजे आणि मग डाळीमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स असतात। रोजचीच खिचडी पण आपण ती पौष्टिक कशी होईल, आपल्याला त्याच्यातून परिपूर्ण आहार कसा मिळेल, याच्यासाठी आपण अशी खिचडी बनवू शकतो। आता आपण ह्याच्यामध्ये भाज्या पण घातलेल्या आहेत पुरेशा, बटाटा, शेंगदाणे आणि मूग डाळ। मग यामुळे आपला आहार जो आहे ना, तो परिपूर्ण होतो। आता हे पाण्याचं जे प्रमाण आहे ना, तर मी 1 वाटी जर तांदूळ असेल तर 1 ग्लास पाणी घालते। आता तुम्ही ते तुमच्या प्रमाणानुसार पाणी घालायचे। आपण झाकण लावून मीडियम गॅसवर आता 3 शिट्ट्या घेणार आहोत। आता आपली खिचडी शिजते तोपर्यंत आपण कढी बनवण्यासाठी तयारी करतोय। तर आता हिरवी मिरची, शेंगदाणे, जिरे, लसूण आणि मीठ हे सर्व बारीक करून घेतलं आपण। त्यानंतर 2 चमचे बेसन पीठ घातलेलं आहे आणि 1 वाटी दही। तर हे पण फक्त 1-2 सेकंदासाठी हे फिरवायचं बेसन आणि दही घातल्यानंतर। आता आपलं ते बॅटर तयार झाले। आता आपण कढीला फोडणी घालतो। कढीला फोडणी घालताना काही महत्त्वाच्या टिप्स आहेत, त्या जर तुम्ही फॉलो केल्या ना, तर तुमची कढी एकदम चविष्ट होईल। आता आपण पुरेसं तेल घातलेलं आहे फोडणीमध्ये। तेल तापलं की आता फक्त आपण मोहरी आणि कढीपत्ता आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की मेथीचे 5-6 दाणे घालायचे, कारण ह्या मेथी दाण्यांमुळे जे आहे ना, कढी तुमची एकदम चविष्ट बनते। आता मोहरी तडतडल्यानंतर आपण कढीपत्ता घातलेला आहे आणि आता आपण मेथीचे दाणे घातले। तुम्ही खरंच एकदा कढी ह्या पद्धतीने बनवून पहा, तुमची कढी बघा तुम्ही कशी बनते चवीला। आणि आपण ह्या कढीमध्ये अर्धा चमचा जो आहे ना, गूळ घातलेला आहे। ह्या बॅटर काढतानाच मी गूळ टाकलेला आहे अर्धा चमचा। तर ही जी कार्यक्रमामध्ये कढी असते ना, तर ती अशी थोडीशी आंबट आणि गोड असते, तर ती चवीला खूपच चविष्ट लागते। तर आपण त्याच पद्धतीने ही कढी बनवलेली आहे। तुम्ही कढीचा कलर आणि कढीचं टेक्स्चर बघून तुम्हाला समजलंच ना आपली कढी कशी झालेली आहे। तर आता आपण अर्धा चमचा लाल तिखट घातलेला आहे वरून। आता आणि कढीचं, मी जी कढी बनवते ना, माझ्या कढीचं वैशिष्ट्य असं आहे की मी कढीला कधीच उकळी येऊ देत नाही। असं 10 मिनिटासाठी मीडियम गॅसवर फक्त असं हलवत राहायचं, उकळी अजिबात नाही आली पाहिजे। कढीला जर उकळी आली तर कढीची चव पूर्णपणे बिघडते। आणि तुम्ही अशी कढी एकदा नक्की ट्राय करा। अशाच छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपला व्हिडिओ शेअर करा। तर आता आपली कढी आपण फक्त हलवून घेतलेली आहे। 10 मिनिटांसाठी गॅसवर ठेवायची आणि तिला फक्त ढवळत राहायचं। आपली कढी तयार होते। आता आपली खिचडी पण तयार झालेली आहे, 3 शिट्ट्या झालेल्या आहेत कुकरच्या। आणि कढी आता आपण वाढून घेत आहोत ताटामध्ये। खिचडी आपण वाढून घेतलेली आहे, आता आपण कढी वाढून घेत आहोत। तर कढीचं टेक्स्चर तुम्हाला दिसलंच असेल, एकदम परफेक्ट कढी बनते। तुम्ही या पद्धतीने नक्की एकदा ट्राय करा। आणि खिचडी, कढी आणि सोबतच आता आपण पापड घेतलेला आहे खाण्यासाठी आणि काकडी घेतलेली आहे। तर आता आपली ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगायला विसरू नका। आठवड्यातून 1 वेळेस तर नक्की सर्वांच्याच घरी खिचडी बनवली जाते। मग या पद्धतीने खिचडी आणि कढीचा बेत तुम्ही नक्की ट्राय करा आणि
कशी झाली ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आपण सोबतच काकडी आणि ठेचा घेतलेला आहे. तर आता भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.